धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय देशमुख सर आपल्याबरोबर आहेत. संजय जाधव सर आहेत. सर, मेसाई जवळगा या गावामध्ये जे सरपंचावरती हल्ला करण्याची घटना घडलेली आहे, त्याचं नक्की कारण काय होतं आणि कोणत्या कारणामधून ही घटना घडली? काल रात्री साधारण 10 वाजताच्या सुमारास मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम हे त्यांचं काम आटोपून गावाकडे जात असताना त्यांची तक्रार अशी आहे की त्यांनी गाडीतून त्यांच्या 4 व्हीलरमधून ते गावाकडे जात होते आणि पाठीमागून 2 बाईकवरून 4 इसम आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीवर अंडी त्याच्यानंतर दोन्ही बाजूंना दगड टाकून काच फोडलेली आहे आणि आतमध्ये एका पॅकेटमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे अशी त्यांची तक्रार त्यांनी काल आपल्याकडे दिली. ते आपण त्यांच्या तक्रारीनुसार दाखल करून घेतलेला आहे गुन्हा आणि गुन्ह्याचा सखोल तपास करत आहोत. या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी आहे की आर्थिक देवाणघेवाणीतून काय हल्ला झालेला आहे, त्या पद्धतीची माहिती काय पोलीस तपासामध्ये उघड झाली? आम्ही त्यांना या अनुषंगानं विचारणा केली असता त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. तरी परंतु ह्या अनुषंगानं ज्या ज्या बाबी आमच्या पुढे येत आहेत त्या सर्व बाबींचा सखोल तपास आम्ही त्या ठिकाणी करणार आणि त्या अनुषंगानं कठोर कायदेशीर कारवाई करणार. या प्रकरणामध्ये गुन्हा कोणावरती दाखल झालेला आहे का? म्हणजे त्यांनी काही संशयितांची नावं दिलेली आहेत का? त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालाय का किंवा त्यांच्या तपासासाठी पथक असेल किंवा मग आपण पुढची कारवाई काय करू? त्या ठिकाणी आम्ही 3 पथक पोलीस स्टेशन लेवल आणि सब डिव्हिजन लेवलवर तयार केलेले आहेत. या घटनेच्या अनुषंगानं सखोल तपास आपण करत आहोत. पण त्यांनी असं कोणताही संशय कोणावरही व्यक्त केलेला नाही. कुठल्याही कारण किंवा इतर कोणतेही निमित्त त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही. त्यामुळं सगळ्या बाबी आपणाला या ठिकाणी पडताळून बघाव्या लागतील आणि त्यानंतरच कायदेशीर कारवाई करण्यात. या प्रकरणामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढची कारवाई लवकरात लवकर होईल. हा, आपण तपासात ज्या ज्या बाबी निष्पन्न होतात त्या अनुषंगाने कारवाई करणार. आपण पाहतोय की पोलीस तपासामध्ये सरपंचांनी जो जबाब दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी कोणावरती संशय व्यक्त केलेला नाही. मात्र या प्रकरणामध्ये अज्ञाताविरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई पोलिसांकडून केली जाते अशी माहिती संजय जाधवांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.